बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सध्या जिल्ह्यातले सर्व पक्षातील सर्व प्रमुख नेते एकजुटीने प्रयत्नशील असताना दिसत आहेत। दुसरीकडे मात्र उदयनराजे यांनी भाजपबरोबर आघाडी करण्यासाठीच्या बैठका सुरू केलेल्या आहेत। सध्या आता गोपनीय बैठक सुरू आहे। या बैठकीतून जर का आघाडी झालीच तर मात्र बंडखोरांना एका बाजूला बसवण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे ज्यांना एबी फॉर्म दिलेला आहे त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न, निश्चितच दोन्ही बाजूनं या लोकांना शांत करून आपले उमेदवार निवडून आणणं हे जिकरीचं काम बनणार आहे। पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सोलापूरची सत्ता ताब्यात घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच रस दाखवल्यामुळं स्थानिक नेत्यांनी कंबर कसली आहे। जिथे भाजपाची ताकद नाही आहे तिथे भाजपा स्वबळावर लढण्याऐवजी स्थानिक नेतृत्वाला सोबत घेऊन लढते आणि जिथे भाजपा स्वतः जोबळावर लढू शकते तिथे भाजपाने आपले अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत। त्यासाठी सोलापूर जिल्ह्यातल्या वजनदार नेत्यांना भाजपानं सोबत घेण्याची रणनीती आखली आहे। मुख्यमंत्र्यांचा अट्टहास आणि स्थानिक नेत्यांचे प्रयत्न यशस्वी झालेत तर राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही।